नमस्कार मंडळी, मी आहे सांगलीची प्रिया. तर आता छान अशी मी तुम्हाला सोयाबीनची रेसिपी दाखवणार आहे, जी की सोयाबीन असे भिजत घालता करणार आहे. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वाळलेलीच असे सोयाबीन घेतलेले आहेत. दोन बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे तेल. तर गाईज, ही रेसिपी मी घरगुती पद्धतीने सांगत आहे. हे सोयाबीन शिजवून घेता किंवा पाण्यात असे भिजवता मी डायरेक्ट करणार आहे. झटपट अशी रेसिपी आहे. जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो आणि आपल्याला पटकन भाजी करायची असते, तेव्हा ही अगदी सोपी रेसिपी आहे. ते भिजवून घ्या आणि मग करा. त्यापेक्षा डायरेक्टसुद्धा होऊ शकते. तर मी इथे जिरे मोहरीची फोडणी देऊन छानपैकी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालत आहे आणि कांदा असा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलं. त्यामध्ये घालून घेऊया 2 ते 3 कढीपत्त्याची पानं. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. यामध्ये घालून घ्यायचे आहे पण बारीक चिरलेले टोमॅटो पण छान असं आपण शिजवून घ्यायचं आहे तेलात फ्राय करून छान. तर गाईज, मला द्यायचा होता टिफिन आणि पटकन अशी रेसिपी तयार करायची होती. म्हटलं आता सोयाबीन शिजवू कधी आणि ते पाण्यात भिजवू कधी, त्यापेक्षा डायरेक्ट करूया. तर आता टॅमॅटो आणि कांदा छान फ्राय करून झाल्यावर यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, थोडासा सांबार मसाला आणि थोडंसं गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता. तर हे मसाले सर्व असे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही सोयाबीनची भाजी कशी करता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे इट्स सावळे मोरे प्रिया. तर मी तुम्हाला हँडल देईनच वर. तर गाईज, इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा. तिथे मी माझे डेली व्लॉग्स रील्स अपलोड करत असते. तर हे आहे छान अशी सोयाबीन आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. सोयाबीन छान फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही वाटण घालूनसुद्धा करू शकता. फक्त तेलात वाटण फ्राय करायचं, आपण जे डेली यूजला भाजीला वापरतो ते. तर मी ते कूट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आपण जी बारीक चिरून घेतलेली ते छान असं मिक्स करून घ्यायचं. असं बघूनच खाऊ वाटतं आहे ना, खरंच खूप अप्रतिम लागते ही भाजी. तर तुम्हाला वाटत असेल हे काय सोयाबीनची सारखी भाजी वापरते, सारखी सोयाबीनची भाजी सांगते. तर गाईज, सोयाबीनमध्ये हाय प्रोटीन असतं आणि छान आहे, पटकन शिजणारी भाजी आहे आणि पटकन होते, हेल्दी आहे, म्हणून मी सारखी करते. तर इथे छान पाणी मिक्स करून आपण हे आता थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त पण नाही, बघू शकताय तुम्ही. आणि पाणी घालून ह्यावर झाकण ठेवून देऊया आणि ते 10 मिनटात पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. तर हे बघा, थोडंसं पाणी राहिले, सोयाबीन अशी छान शिजलेली आहे. यावरती कसुरी मेथी हाताने चुरून असं टाकलेलं आहे. कसुरी मेथीने छान चव येते भाजीला. तर मिक्स करून घेऊया आणि जे काही थोडंसं पाणी उरलेलं आहे ते सुद्धा आपण आटवून घेऊया. तर परत एकदा आपण झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेऊया त्याला. छान लागते ही सोयाबीनची भाजी आणि खरंच काही सोयाबीन खात जा, कारण की ह्याच्यात प्रोटीन असतं आणि हेल्दी असतं आपल्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता माझी सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे. बघूनच छान वाटते, अशी छान सोयावडी कशी दिसते, माझ्या तर तोंडाला पाणी सुटतं. तर काहीच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सपोर्ट करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.